आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। थँक्यू ग्रॅनी आजी। बट डिड यू लुक ॲट हिज फेस? मला डाऊट आहे तो नक्की त्या कमळीला शोधत असणार। सकाळी पण आलेला कॉलेजवर तिला शोधत। आता गेली ना ती, मग तिचा विषय काढून तू तुझी पार्टी कशाला खराब करते? यू आर राईट। आणि आता ऋषी चेंज करून येईल ना, त्याच्यानंतर त्याचं टेन्शन केलेलं असेल। आम्ही पार्टी एन्जॉय करू आणि मी त्याची एवढी काळजी घेईल ना की तो त्या गावच्या आपला विसरून जाईल। करेक्ट। चला ये चला पुरीनो पटापट या। अरे चला लवकर, चला पटपट। ए तुम्ही पण आटपा काम। हे कमळे, हे बघ की या जगात 3 पक्षीय प्रणाली काम करतात। एक पक्षीय प्रणाली, द्विपक्षीय प्रणाली आणि बहुपक्षीय प्रणाली। ज्या देशाचा कारभार एकाच पक्षाद्वारे चालवला जातो त्याला एक पक्षीय प्रणाली देश असं म्हणतात। उदाहरणार्थ चीन हा देश एकच कम्युनिस्ट पक्षाद्वारे चालवला जातो म्हणून त्याला एक पक्षीय प्रणाली देश असं म्हणलं जातं। द्विपक्षीय प्रणाली उदाहरणार्थ द्विपक्षीय प्रणाली म्हणजेच बहुपक्षीय प्रणाली। अरे सरो सरो अगं ठसका लागला। घे पाणी पी, पाणी पी। ठसका लागला ना, घे पाणी पी। वर बघ आणि वर बघ, हळू हळू। किती वेळा सांगितलं ग तुला कमळे, जेवताना नीट जेवून घ्यायचं, पण नाही, काही ऐकायचं नाही ना। चल ठेवते पुस्तक बाजूला, अगं आधी जेवून घे बरं। ते आबा मी भरवते द्या। चल कर आ कर। अरे आल्या आल्या असं जेवणात मन रमवू नका। आधी काम, मग दाम आणि मग जेवण। चला कमळे, चल बाई पटकन आवरून घेऊया आणि खाऊया। मला तर लई भूक लागली आहे। चल चल। Hope you're comfortable. Carry on. हे नयनतारा, कॉंग्रॅच्युलेशन्स। इट्स क्वाइट इम्प्रेसिव्ह। म्हणजे रोहितने खरंच खूप छान डील क्रॅक केली। 100 करोड आमच्यासाठी फार मोठी अमाउंट नाहीये। स्टिल थँक्यू। आय नो। तारा, तू अनिकाला पाहिलंस का? नाही। ती बघ तिकडे, आज खूप सुंदर दिसते ना। तुला माहितीये का, आउटफिट चूज करताना, रेडी होताना ती फक्त आणि फक्त तुझ्याबद्दलच बोलत होती। तिने सगळं तुझ्या चॉईसचं सिलेक्ट करून घातलंय। अँड यू नो व्हॉट, तिने आज ऋषीसाठी एक कमाल सूट घेतलाय आणि ऋषा तर तो घालून येईलच। आणि तेव्हा तुला कळेल की हे दोघं किती मेड फॉर इच अदर आहेत। व्हॉट? मेड फॉर इच अदर? ऋषी आणि अनिका? रागिणी, ऋषीला ज्याही मुली सूट गिफ्ट देतात ना, त्यांना सगळ्यांना वाटतं दे आर मेड फॉर इच अदर, बट दॅट इज नॉट द ट्रूथ। ऋषी करता पार्टनर मीच सिलेक्ट करणार। शेवटी इनामदारांच्या स्टेटसचा प्रश्न आहे। सॉरी टू से रागिणी, डोंट गेट डिसअपॉइंटेड, पण अनिका ती मुलगी नाही आहे। अनिका ज्या प्रॉपर्टीची आस लावून बसली आहे ती प्रॉपर्टी तिला कधीच मिळणार नाही। तारा,
अळू रागिणी, आपण दोघी बिझनेस पार्टनर्स असलो तरी दिस इज माय पार्टी. ओरडू नकोस. आय रिअली डोंट लाईक पीपल हू आर्ग्यू. आणि तसंही सगळ्यांना माहिती आहे, अन्नपूर्णा इंडस्ट्रीजची खरी वारसदार अनिका नाही आहे. अन्नपूर्णा महाजन त्यांची सगळी प्रॉपर्टी त्यांच्या मोठ्या नातीच्या नावावर करणार आहे. सो ऋषी आणि अनिका मेड फॉर ईच अदर दिसत जरी असले ना, तरी तसं नाही. तसं कधीच होणार नाही. मला वाटतं तू अनिकाला तिचं हार्ट ब्रेक होण्यापासून आत्ताच वाचव. हॅलो नयनतारा. साडीचा रंग एकदम खुलून दिसतोय तुला. थँक्यू. हा, तू म्हणालीस ते बरोबर आहे. अनिकाला प्रॉपर्टीमधला कुठलाही हिस्सा मिळणार नाही म्हणून. पण ज्या वारसांबद्दल तू बोलतेस ते हयात तरी आहेत का? सगळ्यांना माहिती आहे देवाकडे गेले. त्यामुळे सरते शेवटी हे सगळं अनिकालाच मिळणार आहे. पण अन्नपूर्णा मॅमला असं वाटत नाही ना. अँड व्हॉट इफ ती खरंच आली तर? अन्नपूर्णा देवी माझी मोठी बहिणी. वय झाले, ही लक्षात राहत नाही, काहीही बरळते. जी माणसं हयातच नाही ती परत कशी काय येणार? आणि समजा चित्रपटांमध्ये जसा चमत्कार होतो, म्हणजे एखाद्या माणसाची आपण वाट बघायची आणि तो असा अचानक तुमच्या समोर येऊन असा हजरच होतो, असं काही होणार आहे का? झालं. नाउ एन्जॉय द पार्टी. वेटर, जस्ट लुक. लुक ॲट दिस. अगं ट्राय कर ना यातलं काहीतरी. नो, आय कॉन्ट ईट इट. इट्स टू ऑइल. मी डाएटवर आहे. पण एक सेकंड, खाऊ नाही शकली तरी पोस्ट करू शकते. लाईफ इज गुड व्हेन फूड इज हिअर. हॅशटॅग हैप्पीनेस ऑन अ प्लेट. पोस्ट इट. अरे यार अनिका, पर तूने तो कुछ खाया भी नहीं आणि तू तर डाएटवर होतीस ना, मग तू हे सगळं पोस्ट का करतेयस? टफर. इट्स टू ऑइली. मी नाही खाऊ शकत पण मी पोस्ट करू शकते. ॲज सिम्पल एज दॅट. वेटर, हे सगळं घेऊन जा. सपान फुलले होते कमळी, हिणग्या पुढ्यात आल्या. ओळखीच्या या